रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. अरे श्रीधर ये ना बाळा माझ्या आठवणीला. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोड्याला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हीच ती जागा आहे. 16-17 वर्षापूर्वी माझं इथं येणं झालं जेव्हा माझी दिंडीला सुरुवात झाली. माझ्या वडिलांचं कार्य हे 48 वर्षापासून आहे. पण माझ्या गळ्यात माळ तुळशीची 2006ला पडली. आणि जेव्हा मग पहिली वेळ जेव्हा मी इथं दिंडीची जाहिरात द्यायला आकाशिवाला वरती आलो तेव्हा मला असं वाटलं ह्या ठिकाणी कुणी बसावं. तर बाबा होते, हे आजोबा, हे बाबा होते, हे तर झोपून होते. ते नुकते तिथे बसलेले. बाबाला मी नमस्कार केला. ते बोले बाळा या आतमध्ये. मग आई होती. पण ते दोघे थकलेले होते. तर पहिले बाबा गेले, नंतर मग आई गेली. पण असा पलंग होता. आणि इथं ह्या अशा आठवणी आहेत आईबाबाच्या. आणि हा तुझा मोठा भाऊ ना? हां, राहुलचा मोठा भाऊ म्हणजे सुदर्शनचा मोठा ना? प्रदीप ना? रवी. ठीक आहे. तर अशा ह्या सेवाभावी परिवाराचा माझा अनेक वर्षाचा श्लोक आहे. तर जेव्हा जेव्हा दिंडीची जाहिरात द्यायला आम्ही आगाशिवाला येतो तेव्हा माझा पहिला 10 मिनिटाचा का होईना पण इथे विसावा असतो. ह्या जागेचंच नाव विसावा आहे. आणि खऱ्या अर्थानं माझ्या दिंडीच्या नोंदवहीमध्ये पहिला ठेपा कुठला असेल तर तो प्रेमाताई बाळाराम घरत हे निवासस्थान आहे. कारण इथूनच सुरुवात होते. इथंच आम्ही येतो, 2 मिनटं बसतो, विसावा घेतो, 5-10 मिनिटांनी लगेच मग वरती आगाशिवाला ह्या घरापुरीला जातो एलिफंटाला. आणि त्या पद्धतीनं आपली सेवा देतो. खूप छान. धन्यवाद. सुलक्षणा ताईला भेटून मला आनंद वाटला. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की ह्या घरत परिवाराचा जो काही सहवास आहे कुटुंबातला त्यांना उदंड आयुष्य मिळो, निरोगी आरोग्य मिळो. आणि माझी प्रेमाताईला अनेक वर्षापासून विनंती आहे की अगं ताई तुझ्या दारात दिंडी निघते. गेट ऑफ इंडिया म्हणजे तुमच्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे. तर आता 7 जूनला दिंडी आहे. तर कृपया तुम्ही दिंडीच्या प्रस्थानाला यावं ही विनंती आहे. एकदा बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.